आजचा घटक आहे पत्रलेखनाचा मायना कसा लिहितात हे पाहिजे आपल्याला. तर बघा इकडं, आता कोणाला लिहायचं आहे पत्र, कोणास लिहायचं आहे, तर आई वडिलांना पत्र लिहायचं आहे. तर त्यासाठी सुरुवातीला काय लिहावं लागेल, तीर्थरूप यांना साष्टांग नमस्कार. शेवट कसा आहे, शेवट तुझा, तुमचा, तुझी, तुमची, म्हणजे तुझा मुलगा, तुमचा मुलगा किंवा तुझी मुलगी की तुमची मुलगी, अशा पद्धतीनं कोणाला आईवडिलांना पत्र लिहितात. नंतर कोण आहे, कोणास लिहायचं आहे, वडील मंडळी, वडीलधारी मंडळीस कसं लिहायचं आहे, सुरुवात कशी करायची, तीर्थस्वरूप. कशापासून सुरुवात करायची, तीर्थस्वरूप. हे बघा, तीर्थस्वरूप यांना साष्टांग नमस्कार. आणि शेवट कसा करायचा आहे, आपला विश्वासू, आपली विश्वासू. नंतर बघा, शिक्षकांना लिहायचं आहे, शिक्षकांना पत्र लिहायचं आहे. बघा ते, गुरुवर्य यांना सादर नमस्कार विनंतीस. आणि शेवट कसा करायचा आहे, आपला विद्यार्थी, आपली विद्यार्थी किंवा आपला आज्ञाधारक, आपली आज्ञाधारक. नंतर धाकटा भाऊ, धाकटा भाऊ किंवा बहीण यांच्यासाठी कसं लिहायचं आहे, सुरुवात प्रिय, त्याचं नाव असेल, यास अनेक आशीर्वाद, यास अनेक आशीर्वाद. शेवट कसा, तुझा भाऊ किंवा तुझी बहीण. आलं लक्षात. नंतर मोठा भाऊ किंवा बहीण, मोठा भाऊ किंवा बहीण, तीर्थस्वरूप. आता इथं वडीलधारे मंडळी आणि मोठा भाऊ आणि मोठी बहीण, तीर्थस्वरूप. यास ताईस साष्टांग नमस्कार. शेवट बघा, तुझा भाऊ किंवा तुझी बहीण. आलं लक्षात. तर यानंतरचा मित्र किंवा मैत्रिणीला पत्र लिहायचं आहे. तर यामध्ये सुरुवात कशी करायची, प्रिय मित्र किंवा मैत्रीण, हिस सप्रेम नमस्कार किंवा यास सप्रेम नमस्कार. शेवट तुझा मित्र किंवा तुझी मैत्रीण. शेवटचं काय, 7 नंबरचं, सन्माननीय व्यक्ती. सुरुवात कशी करतात, माननीय, त्यांचं नाव, यांना साष्टांग नमस्कार. आणि शेवट आपला, आपली, नम्र. अशा प्रकारे आपण पत्रलेखनाचा मायना ह्या विषय पाहिला आहे. तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.